Hello students, this video is to explain you formation of or preparation of Mendel cross. In this chapter, we are studying inheritance and variation. In the video of this chapter, you have come to know different terms used by Mendel and Mendel work. Okay. Mendel, he is known as father of genetics, and he performed his experiment on garden pea plant Pisum sativum. And in the garden pea plant, he studied 7 characters. झाडामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत. वाटाण्याच्या झाडामध्ये त्यातले त्याने 7 कॅरेक्टर्स वर अभ्यास केला आहे. आणि त्या कॅरेक्टर्सची लिस्ट तुम्हाला माहिती आहे. हाईट ऑफ प्लांट, इजंट इट, कलर ऑफ फ्लॉवर, कलर ऑफ सीड, शेप ऑफ सीड पॉड, पोझिशन ऑफ फ्लॉवर. दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ द plant which were studied by Mendel. Each character has 2 traits. One trait is dominant and other trait is recessive. What is called dominant? The trait which is more powerful and which show its presence in the presence of another trait is called as dominant, and recessive is one which do not show its effect in the presence of other allele. It is called as recessive. Trait is either dominant or recessive. For example, बघा, height of plant, झाडाची उंची, हे काय आहे? हे आहे कॅरेक्टर. आणि त्याचे 2 ट्रेट आहेत. 2 प्रकारचे झाडाची उंची असते. एक तर ते झाड उंच असतं, टॉल, आणि जर ते उंच नसेल, बुटकं आहे, तर त्याला म्हणतो आपण ड्वार्फ. सो झाडाची उंची 2 प्रकारची, एक तर उंच किंवा बुटकं. मेंडेलचीच ही पद्धत आहे की जे फॅक्टर्स आहेत, जे हे ट्रेट ठरवतात, त्यांचं डिस्क्राईब करताना त्या ट्रेटचा पहिलं लेटर वापरायचं. ओके. ईच कॅरेक्टर, ईच ट्रेट इज डिसाइडेड बाय 2 फॅक्टर्स. आता हे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी हे काय आहेत? हे आहेत फॅक्टर्स, इजंट इट. अँड दीज फॅक्टर्स, कॅपिटल टी अँड स्मॉल टी, हे काय आहेत? हे आहेत फॅक्टर्स. अँड फॅक्टर्स आर 2. दे आर कॉल्ड ॲज अलील ऑर अलिलोमॉर्फ. कॅपिटल टी अँड कॅपिटल टी म्हणजे दोन्ही कॅपिटल टी आहेत, हे प्लांट टॉल आहे. इथे दोन्ही स्मॉल टी आहेत, म्हणजे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे, हे प्लांट बुटकं आहे. आणि कॅपिटल टी ज्या कॅरेक्टरचं पहिलं लेटर दाखवायचं, त्याचंच स्मॉल लेटर त्याच्या रेसेसिव्ह ट्रेटसाठी दाखवायचं. ही सुद्धा मेंडेलचीच पद्धत आहे. आता एवढं बॅकग्राऊंड माहीत असल्यावर आता आपण सुरू करणार आहोत मेंडेल्स क्रॉस. एक लक्षात ठेवा, मेंडेल स्टार्ट हिज क्रॉस विथ प्युअर लाईन स्ट्रेन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्युअर लाईन? होमोझायगस. पहा इथे कॅपिटल टी म्हणजे दोन्ही अलील एकसारखे आहेत. या ठिकाणी स्मॉल टी दोन्ही अलील एकसारखे आहेत. याला म्हणायचं होमोझायगस, किंवा यालाच मेंडेलने नाव दिलं आहे प्युअर लाईन. जर या ठिकाणी कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल तर आपण याला म्हणू हेटेरोझायगस प्लांट, और त्याला दुसरा शब्द आहे हायब्रिड. पण मेंडेलने सुरुवात अशा हायब्रिडने किंवा हेटेरोझायगसने कधीही केली नव्हती. ही ऑलवेज स्टार्ट हिज क्रॉस विथ प्युअर लाईन. आणि प्युअर लाईन क्रॉस म्हणजे काय? 2 पेरेंटमधलं युनियन. 1 पेरेंट इज मेल अँड 1 पेरेंट इज फिमेल. एका पेरेंटमध्ये एका प्रकारचे ट्रेट घ्यायचे, एका पेरेंटमध्ये दुसऱ्या प्रकारचे ट्रेट घ्यायचे. याला म्हणायचं कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. टॉल अँड ड्वार्फ आर द कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. एक पेरेंट टॉल आहे, एक पेरेंट ड्वार्फ आहे, दोन्ही होमोझायगस आहेत. आणि त्यांच्यामध्ये जो क्रॉस केल्यावर जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात त्याला त्याने नाव दिलं फर्स्ट फिलॅलियल जनरेशन, म्हणजेच F1. आणि त्यानंतर मेंडेलच्या पद्धतीनुसार त्याने F1 मधलेच
एक मेल म्हणून वापरला आणि एक फिमेल म्हणून वापरला, त्या पद्धतीला म्हणायचं सेल्फिंग. त्यांच्यातल्या त्यांच्यातच क्रॉस करायचा, त्याला म्हणायचं सेल्फिंग. आता जेव्हा आपण क्रॉस शिकायला सुरुवात करतोय तेव्हा लक्षात घ्या, ऑलवेज स्टार्ट, मी ज्या पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवते आहे त्याच पद्धतीने तुम्हाला क्रॉसची प्रॅक्टिस करायची आहे. याच लेसनमध्ये पुढे जेव्हा आपण ह्युमन क्रॉसेसमध्ये जाणार आहोत, जीन लिंकेज, क्रोमोझोम लिंकेज, कलर ब्लाइंडनेस, त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा उपयोग होणार आहे. आता बघा, मी तुम्हाला एक क्रॉस काढून दाखवते आहे. मेंडेलच्या पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगितलं ऑलवेज स्टार्ट विथ पेरेंट. पेरेंटमध्ये एक पेरेंट कोण आहे? मेल आहे. एक पेरेंट आहे फिमेल. ओके, नर आणि मादी, मेल आणि फिमेल. पेरेंट्स नंतर पुढचा पॉइंट घ्यायचा आहे त्याचं फिनोटिपिक कॅरेक्टर, फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजे असं कॅरेक्टर जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, एक्सटर्नल. आता या ठिकाणी एक जण टॉल घेतोय आपण आणि एक जण ड्वार्फ घेतो आहे. का बरं? कारण की आपल्याला एकाच कॅरेक्टरच्या दोन कॉन्ट्रास्टिंग ट्रेटमध्ये क्रॉस करायचा आहे. फिनोटाईप नंतर दुसरा हेडिंग द्यायचं आहे जिनोटाईप. आता दोन्हीही प्युअर घ्यायचे आहेत, त्यामुळे कॅपिटल टीमध्ये जीन्स काय राहणार आहेत, टॉलमध्ये जीन्स काय राहणार आहेत, कॅपिटल टी. ड्वार्फमध्ये जीन्स राहणार आहेत स्मॉल टी. याला आपण म्हणतो जिनोटाईप. फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्स, जिनोटाईप म्हणजे त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, जे आपण आपल्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये ते लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असतो गॅमेट्स. आता गॅमेट्स फॉर्मेशन होताना काय होत असतं, मिओसिसमध्ये हाफ क्रोमोझोम नंबर होतात, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. आता समजा हे 2 क्रोमोझोम्स आहेत, हे 2 जीन्स आहेत, वेगवेगळ्या क्रोमोझोमवर आहेत. मिओसिस होताना काय होईल, हे एकमेकांपासून सेपरेट होतील. मग हा जो मेल आहे हा 2 प्रकारचे गॅमेट्स तयार करेल, पण ते दोन्ही गॅमेट्स कसे असतील, सारखे, कॅपिटल टी. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो होमोझायगस. होमो म्हणजे सारखे, त्याचे दोन्ही गॅमेट्स तयार होणारे सारखे आहेत, म्हणून त्याला म्हणायचं होमोझायगस. आणि ड्वार्फ कसा आहे, स्मॉल टी. ठीक आहे, कारण की याचे दोन्ही कसे आहेत, जीन एकसारखे आहेत, त्यामुळे त्याचे जेव्हा सेपरेट होतील तेव्हा दोन्ही त्याच्या गॅमेटमध्ये स्मॉल टीच जाईल. आता यांच्यामध्ये आपण करणार आहोत क्रॉसिंग. म्हणजे बघा, हे सारखेच आहेत म्हणून आपण त्याला फक्त एकच दाखवू, हा घेतला किंवा हा घेतला, सारखंच आहे म्हणून हे मधलं स्किप केलं तरी चालेल. कॅपिटल टी हा एक गॅमेट याच्यातून तयार होतो, स्मॉल टी हा एक गॅमेट फिमेलमधून तयार होतो. आता त्यांच्यामध्ये होतो क्रॉसिंग. हा झाला क्रॉस. ठीक आहे, आता क्रॉसमध्ये काय होईल, मेल गॅमेटमधनं कॅपिटल टी येईल, फिमेल गॅमेटमधनं स्मॉल टी येईल. आणि आता हा तयार झाला आहे झायगोट. बरोबर आहे ना, आपण शिकलो आहे रिप्रोडक्शन. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट युनाइट टुगेदर, म्हणजे या क्रॉसच आपण एक प्रकारे काय म्हणू शकतो, फर्टिलायझेशन सुद्धा म्हणू शकतो. युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस झायगोट डिप्लॉइड. आता हा झायगोट पहा कसा आहे, ह्याच्यामध्ये एक फॅक्टर कोणाकडनं आलेला आहे, मेल वडिलांकडनं आलेला आहे फ्रॉम पॅरेंटल, एक फिमेल म्हणजे आईकडनं आलेला आहे, आणि त्या दोघांचा मिळून त्याचा स्वतःचा हा जिनोटाईप तयार झाला आहे. म्हणजे हा झायगोटचा काय आहे, जिनोटाईप. आणि हा फिनोटाईप काय असेल याचा, हा झायगोट वडील टॉल आहेत, आई ड्वार्फ आहे, हा झायगोट कसा असेल, हा झायगोट टॉल राहणार आहे. का बरं, कारण की इथे आहे डॉमिनंट कॅपिटल टी. हा कॅपिटल टी स्मॉल टीला डॉमिनेट करतो, प्रभावित करतो. स्मॉल टी स्वतःचा इफेक्ट कॅपिटल टी सोबत दाखवू शकत नाही. डू नॉट शो इट्स इफेक्ट इन प्रेझेन्स ऑफ द अदर कॉन्ट्रास्टिंग अलील, म्हणून आपण त्याला रेसेसिव्ह म्हणतो. आणि इथे कॅपिटल टीला आपण डॉमिनंट याचसाठी म्हणतो की स्मॉल टी जरी असला तरी कॅपिटल टी त्याचा इफेक्ट दाखवतो. आणि ह्याचे जर बिया, आता या ठिकाणी ह्या ज्या बिया आपण पेरल्या तर हे सगळे प्लांट्स कसे होतील, उंच होतील. हे मेंडेलने पाहिलं.
काय म्हटलं मेंडलने? मेल कॅपिटल टॉल आहे, फिमेल मात्र ड्वार्फ आहे. पण त्यांचे जे फर्स्ट प्रोजेनी आहे त्याला आपण म्हणतो F1. धिस इज F1 जनरेशन, फिलॅलियल जनरेशन. म्हणजे हे पेरेंट्स आहेत, हे त्यांचं पहिलं जनरेशन आहे. मेंडेलची पुढची पद्धत काय आहे? काय करतो मेंडेल? त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे F1 तयार झाल्यावर तो काय करतो? सेल्फिंग ऑफ F1. याच्या पुढची प्रोसेस काय आहे? तो काय करणार आहे? सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफ स्प्रिंग. सेल्फिंग म्हणजे काय? हाच मेल आणि हाच फिमेल. पुन्हा पद्धत हीच. सेल्फिंग करताना आधी काय वापरलं आपण? पेरेंट. पेरेंट एक आहे मेल, एक आहे फिमेल, बरोबर आहे. फिनोटाईप. पेरेंटच्या पुढचा पॉईंट कोणचा आहे? फिनोटाईप. फिनोटाईप कसे आहे? दोन्हीही कसे आहेत? टॉलच आहेत. फिमेल पण टॉल आहे. जिनोटाईप. जिनोटाईपसुद्धा दोघांचं सारखंच आहे. हायब्रीड. हे टॉल म्हणजे कसा आहे हा? हा हे हायब्रीड टॉल, बरोबर आहे ना. हा होमोझायगस टॉल नाही आहे. हा असा कॅपिटल टी टॉल नाही आहे. हा हे कॅपिटल टी स्मॉल टी टॉल, बरोबर आहे. याचं झायगोट कसं आहे? झायगोटचं जिनोटाईप कसं आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. आता पहा गॅमेट्स कसे तयार होतील याचे गॅमेट्स कसे तयार होतील? याचे दोन प्रकारचे गॅमेट्स होतील. निम्मे गॅमेट्समध्ये कॅपिटल टी फॅक्टर जाईल, निम्म्या गॅमेट्समध्ये स्मॉल टी जाईल. फिमेलमध्ये सुद्धा दोन प्रकारचे गॅमेट तयार होतील, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. फरक कळतोय तुम्हाला? या ठिकाणी एकाच प्रकारचे गॅमेट तयार झाले कारण की फक्त दोन्हीही अलील सारखे होते. याला आपण म्हणतो होमोझायगस. पण हे कॅपिटल टी स्मॉल टी ह्याला आपण नाव दिलं इथे. काय आहे? हेटेरोझायगस. का बरं? कारण की दोन जे गॅमेट्स तयार होत आहेत दे आर डिफरंट. इफ द गॅमेट्स आर सेम it is called homozygous or pure. If the producing gametes are of two types, it is called as heterozygous or hybrid. And now they will cross. आता आपण ह्यांचं क्रॉस येईल. आता कसा क्रॉस होईल बघा? हा कॅपिटल टी आणि ह्या कॅपिटल टीचा क्रॉस होऊ शकतो, किंवा ह्या कॅपिटल टीचा आणि ह्या स्मॉल टीचाही क्रॉस होऊ शकतो. हा कॅपिटल टी दोन्हीपैकी एक कोणाही सोबत कंबाईन होऊ शकतो. स्मॉल टीच्या बाबतीत पण तसंच आहे. हा स्मॉल टी आणि हा कॅपिटल टी क्रॉस होऊ शकतो, किंवा हा स्मॉल टी आणि हा स्मॉल टी क्रॉस होऊ शकतो. हे दाखवण्याची मेंडेलची पद्धत आहे पुनेट्स चेकर क्रॉस. बघा, पुनेट्स चेकर्स क्रॉस. पुनेट्स चेकर टेबल मेथड आहे. कशी? नीट लक्ष द्या. जेवढे पेरेंट्स आहेत तेवढे कॉलम करायचे. आता आपल्याकडे दोन पेरेंट्स आहेत, दोन गॅमेट्स आहेत, बरोबर आहे. गॅमेट्स किती आहेत? दोन प्रकारचे गॅमेट्स आहेत. जेवढ्या प्रकारचे गॅमेट्स तेवढ्या प्रकारचे कॉलम बनवायचे. एके ठिकाणी लिहायचं. बघा कोणते गॅमेट आहे? आता ह्याच्या ठिकाणी मेलचे पण आहे, फिमेलचे पण आहे. आपण असं दाखवतो. हे आहे मेल आणि हे आहे फिमेल. एका बाजूला मेलचे गॅमेट्स लिहायचे, एका बाजूला फिमेलचे गॅमेट. दोन कॉलम केले मी, दिसलं तुम्हाला? 1 2 कॉलम आणि 1 आणि 2 रो. 2 कॉलम आणि आडवे पण 2 आणि उभे पण 2. आणि प्रत्येक कॉलममध्येच्या टोकावर काय लिहायचं? दोघांचेही गॅमेट. आता हे सारखेच आहेत, मेल आणि फिमेलचे गॅमेट. कॅपिटल टी स्मॉल टी. फिमेलचे पण 2 गॅमेट आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. आता त्यांचा क्रॉस तुम्हाला जमणं सोपं जाईल. हे पहा, कॅपिटल टी हा इथे लिहायचा, हा या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी. तिसरा काय प्रकार आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. चौथा काय प्रकार आहे? स्मॉल टी. कळतं आहे तुम्हाला? आता पहा, फिनो आधी आपण लिहू त्याचा जिनोटाईप. किती प्रकारचे जिनोटाईप तयार झाले? जिनोटाईप ऑफ F2 जनरेशन. आता ही जी जनरेशन आहे तिला म्हणायचं F2. ही होती F1 फर्स्ट फिलॅलियल जनरेशन. ही आहे F2. F1मध्ये फक्त किती प्रकारचे तयार झाले झायगोट? एकाच प्रकारचा तयार झाला. पण F2मध्ये मात्र आपल्याला पाहायचं किती प्रकारचे गॅमेट्स तयार झाले. कोणकोणते जिनोटाईप झाले? कॅपिटल टी हा एक आहे, कॅपिटल टी स्मॉल टी 2 आहेत आणि एक आहे स्मॉल टी.
बरोबर, म्हणजे एक प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार. जिनोटाईप किती प्रकारचे झाले? 3 प्रकारचे जिनोटाईप झाले. आणि त्याचे फिनोटाईप किती प्रकारचे झाले? कॅपिटल टी कसा आहे? टॉल आहे. कॅपिटल टी स्मॉल टी हे सुद्धा कसे आहेत? टॉल आणि टॉल आहेत. आणि स्मॉल टी मात्र कसा आहे? इथे पहा, स्मॉल टी कसा आहे? ड्वार्फ आहे. दोनही अलील स्मॉल असल्यामुळे हा ड्वार्फ तयार झाला आहे. कळतं आहे तुम्हाला? म्हणजे पहा, जिनोटाईप किती प्रकारचे आहेत? या ठिकाणी बघा, जिनोटाइप्स आर ऑफ 3 टाइप्स, बट फिनोटाइप इज टॉल आणि ड्वार्फ 2 प्रकारचे. आणि त्याचा रेशो काय येईल? बघा, रेशो हे मी दुसऱ्या पेनाने लिहिते, मी तुम्हाला लक्षात येईल. हे तुम्ही एरवी खाली लिहू शकता, फक्त इथे जागा कमी आहे म्हणून मी इथे लिहिते आहे. आधी आपण लिहू त्याचा फिनोटिपिक रेशो. कितीचा रेशो आहे? फिनोटिपिक रेशो काय आहे? फिनोटिपिक रेशो, फिनोटाईप काय आहे? टॉल किती आहेत? 3 टॉल आहेत आणि 1 ड्वार्फ आहे. सो फिनोटिपिक रेशो इज 3:1. आणि जिनोटिपिक रेशो कसा आहे? जिनोटिपिक रेशो बघा कसा आहे? 1 कॅपिटल टी 2 कॅपिटल टी स्मॉल टी आणि 1 स्मॉल टी. सो फिनोटिपिक रेशो इज 3:1. जिनोटिपिक रेशो इज 1:2:1. पण हे कुणाचं? F1 जनरेशनचं. व्हॉट अबाउट F2 जनरेशनचे आपल्याला 2 रेशो मिळतात. फिनोटिपिक रेशो 3:1, जिनोटिपिक रेशो 1:2:1. इन F1 जनरेशनमध्ये रेशो सांगा मला कसे येतील? F1 जनरेशनमध्ये सगळे सारखेच आहेत, त्यामुळे हे 100% कसे आहेत? कॅपिटल टी स्मॉल टी आहे. 100% टॉल आहेत. ड्वार्फ कोणी नाहीच आहे. कॅपिटल टी स्मॉल टीपेक्षा वेगळा रेशो आपल्याला F1मध्ये मिळतच नाही. F2मध्ये मात्र आपल्याला फिनोटाईप 2 प्रकारचे मिळतात आणि जिनोटाईप 3 प्रकारचे मिळतात. ही झाली तुमची क्रॉस काढण्याची पद्धत. ठीक आहे, आधी पेरेंट्स, मग त्याचे फिनोटाईप, मग जिनोटाईप, मग गॅमेट्सचा करायचा क्रॉस. तसा इथे आपण क्रॉस केला आणि मग तो मिळतो आपला F1 जनरेशन. आणि मग पुढची प्रोसेस सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन, त्याचं पुन्हा पेरेंट्स, फिनोटाईप, जिनोटाईप, गॅमेट आणि मग त्याची चेकर्स मेथडने त्याचं ब्रॅकेट, त्याचे चार्ट काढायचा, हा टेबल काढायचा आणि त्याच्या खाली लिहायचं फिनोटिपिक रेशो अँड जिनोटिपिक रेशो ऑफ F2 जनरेशन. असे तुम्हाला तुमच्या मताने काही क्रॉस काढून पाहायचे आहेत, ते मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकते. तसे क्रॉस तुम्ही काढून स्वतः त्याचे फोटो काढून मला ते पाठवायचे आहेत.